ठाणे में शिव संग्राम की पदाधिकारी बैठक में डॉक्टर ज्योति विनायक मेडे ने महापालिका चुनाव को लेकर बड़ा बयान दिया। उन्होंने कहा कि नगरपालिका चुनाव से ही शिव संग्राम महायुक्ति के साथ काम कर रहा है और आगे की सभी चुनाव लड़ने की इच्छा जताई। डॉक्टर मेडे ने साफ किया कि कार्यकर्ताओं के नेतृत्व का अवसर देना प्राथमिकता है और स्थानीयों की परिस्थितियों को ध्यान में रखकर फैसले लिए जाएंगे। उन्होंने बताया कि शिव संग्राम प्राथमिक तौर पर 2 सीटों पर चुनाव लड़ने की तैयारी कर रहा है। महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ही आजची बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि गेली अनेक वर्ष लोकनेते विनायकराव मेटे साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्या लोकांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या पश्चातही ते अजूनही कार्यरत आहेत। या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे वर्षानुवर्षे लोकांमध्ये जाऊन ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना स्वाभाविकच नेतृत्व करावं असं वाटतंय। त्यामुळे ज्या पक्षांकडनं आम्हाला अनुकूलता दिसेल त्यांच्या सोबत जाऊन लढण्याची आमची भूमिका आहे आणि तीच स्पष्ट करण्यासाठी आज या सगळ्या सोबत एक छोटीशी मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती की आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या पदाधिकाऱ्यांना नेतृत्व करण्यासाठी वाव मिळावा आणि त्या अनुषंगाने ही आमची आजची प्राथमिक बैठक। ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडणुकीची शिवसंग्रामची नेमकी भूमिका काय असणार आहे? म्हणजे आम्ही नगरपालिका निवडणुकांपासून महायुती सोबत काम करतो आहोत, त्यामुळे आताही आम्ही महायुती सोबतच राहून या निवडणुका लढवू इच्छितो। परंतु अनेक निर्णय हे स्थानिक पातळीवरती होत आहेत। आपण गेली काही दिवस ते पाहतो आहोत, त्यामुळे स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ती भूमिका घेऊन पुढे जायचं आहे। शिवसंग्राम ठाण्यामध्ये किती जागा मागणार आहात? प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही 2 जागांवरती आमचं म्हणजे ज्याला म्हणू की अंतिम करतो आहोत। आता त्या 2 पैकी आम्हाला जिथे इलेक्टिव्ह मेरिट आहे तिथे डेफिनेटली वाटते की त्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत आणि त्या जागा मिळवून घेऊन म्हणजे एकत्रितरित्या आमची जी ताकद आहे ती या पक्षांना देऊ आणि पक्षांच्या माध्यमातून आमचा उमेदवार आणि प्रभागातले इतर उमेदवार कसे निवडून आणता येतील ते आम्ही पाहणार आहोत। मात्र युतीच्या संदर्भात दोन्ही पक्षांमध्ये बैठका सातत्याने होत आहेत। आतापर्यंत 2 बैठका झाल्या, पदाधिकाऱ्यांचे नेत्यांचे त्यांचे संवाद झाले, पण मात्र मित्र पक्षाला कुठेही जागा अद्याप सोडलेली नाही। आपलं काही बोलणं झालंय का याआधी थेट एकनाथ शिंदेसोबत? नाही, आम्ही आता या संदर्भामध्ये राज्य पातळीवरच्या नेतृत्वाकडनं ती अपेक्षा करतो आहोत की त्यांची म्हणजे जी मोठे पक्ष आहेत त्यांची प्राथमिक पातळीवरची चर्चा संपल्यानंतर मग त्यांनी घटक पक्षांना सांगावं की या जागा सुटू शकतात किंवा सुटू शकत नाही। म्हणजे आमची तर ती तयारी पूर्णपणे आहे की आम्हाला काही जागा लढवायच्या आहेत, मग ते ठाणे असेल अगर मुंबई असेल, त्या जागा लढवत असताना या पक्षांची प्राथमिक चर्चा झाल्यानंतर म्हणजे त्यांचं समीकरण त्यांनी आधी बसवल्यानंतर मग मित्र पक्षांच्या वाट्याला किती येत आहेत ते आम्ही पाहणार। नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे, कशा पद्धतीने बघताय तुम्ही या सगळ्या? मला असं वाटतं की ते एक सांघिक नेतृत्वाचं ते यश आहे आणि गेली काही वर्ष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या नंतर जे सातत्याने विकासाचं विजन जनतेसमोर मांडण्यात आलेलं आहे, मला असं वाटतं की जनतेने त्याला दिलेली ती पावती आहे।